कथेमध्ये आतापर्यंत काय झालं हे जाणून घेण्यासाठी कथेचे आधीचे सर्व भाग नक्की ऐका. कथेचे सर्व भाग प्लेलिस्टवर उपलब्ध आहेत. वळूया आजच्या भागाकडं. दुसऱ्याची बायको भाग 61. 6 महिन्यानंतर. आसूचे मी केला असताना स्वयंपाक. सुमनबेन सकाळी उठल्या उठल्या नयनाला म्हणाली. सुमनबेन सकाळी उठण्यापूर्वीच नयनानं स्वयंपाक करून ठेवला होता. शांतीलाल आणि सुमनबेन दोघांचे डब्बे भरून ठेवले होते. सुवाचे इथं राहायला आल्यापासून लावण्या सकाळी मस्त झोपते. ती उठेपर्यंत होऊन जातं ना सगळं. आणि सुमनबेन, तू आणि शांतीबाई किती करता आमच्यासाठी. मी एवढं केलं तर काय बिघडलं? नैना म्हणाली. तो शू थयू, असं काही करायचं नाही. मी उठल्यावर आपण दोघी मिळून सगळं करत जाऊ. मला नाही आवडलं तू हे असं करून ठेवलेलं. बहीण आहेस ना तू माझी, सून नाहीस, कळलं? सुमनबेन थोडं रागातच म्हणाले. बरं, कळलं. आता चहा मात्र तूच बनव हा. नैना डोळे मिचकावत म्हणाली. नैनाला अहमदाबादमध्ये येऊन 6 महिने झाले होते. सुमनबेन आणि शांतीलालबाईंच्या आधारानं ती राहू लागली होती. अहमदाबादला आल्यापासून लावण्याच्या तब्येतीच्या तक्रारी बऱ्याच कमी झाल्या होत्या. तिनं छान बाळसं धरलं होतं. 6 महिन्यात नैना थोडीफार गुजराती भाषाही शिकली होती. पण सुमनबेन आणि शांतीलालबाईंची मराठी तिनं उत्तमरित्या सुधारली होती. सुमनबेन आणि शांतीलाल दोघंही कामावर निघून गेले. नैना आणि लावण्या दोघीच घरी होत्या. शेजारची एक मुलगी शाळेतून परत आल्यावर लावण्याला तिच्या घरी घेऊन गेली होती. घरातली राहिलेली कामं आटोपून नैना निवांतपणे बसली होती. किती छान आहेत ना हे दोघं. कोण कुठले, ना नात्याचे, ना ओळखीचे, ना पैशावाले. केवळ माणुसकी म्हणून त्यांनी मला आणि लावण्याला आसरा दिला. शांतीबाई तर किती लाड करतात लावण्याचा. पण मी अशी यांच्यावर अवलंबून किती दिवस राहू? एखादी नोकरी, एखादं काम शोधावं लागेल. कुणी बोट धरायला दिलं म्हणून त्याचा हात पकडणं चांगलं नाहीये. सुमनबेन सोबत कामासाठी बोलतेच. नैना विचार करत होती. सुमनबेन आणि शांतीलालवर आपला भार पडू नये याचा विचार आजकाल तिच्या डोक्यात राहून राहून येत होता. एक दिवस नैना सुमनबेनला म्हणालीच. सुमनबेन, अजून असं किती दिवस तुमच्याकडं राहू ग मी? तुमच्यावर माझा आणि माझ्या मुलीचा विनाकारण भार पडतोय. नैनाबेन, अगं कसला भार? आम्हाला ना मूल ना बाळ. तुझ्या छोकरीमुळं घराला घरपण आलंय. तू असा काही विचार करू नकोस. सुमनबेन म्हणाली. खरंय नैनाबेन, तू इथं राहिलीस तरी आम्हाला काहीच अडचण नाही. शांतीलाल म्हणाला. असं कसं म्हणता शांतीबाई तुम्ही? कालचं तुमचं बोलणं ऐकलंय मी. पैशांची अडचण आहे म्हणून
तुम्ही तुमची स्कूटर विकायची म्हणत होतात. नैनाच्या डोळ्यात पाणी आलं. अरे, ते असंच म्हटलं होतं मी. तुझी दीदी गाडीवर चक्कर मारायची म्हणत होती ना, म्हणून. शांतीलाल भाईंनी काहीतरी थाप मारायची म्हणून म्हटलं. तेवढं मला कळत नाही का भाई? म्हणून म्हणते मी. एखादा जॉब करते. सुमनबेन, तू जिथं कामाला जातेस तिथं मिळेल ना गं मलाही काम? नैना म्हणाली. नैनाबेन, मी जे काम करते तू नाही करू शकणार. साफसफाईचं काम तुझ्यासाठी नाहीच आहे. सुमनबेन म्हणाले. करेल ग मी, काही नाही होत. नैना म्हणाले. ना नैनाबेन, तुझ्यासाठी आपण एखादी चांगली नोकरी बघू. सुमन, तुझ्या मैत्रिणी आहेत ना, त्यांना सांग नैनासाठी एखादं चांगलं काम बघायला. शांतीलाल म्हणाले. सांगेल त्यांना, पण नैनाबेनला घरकाम, झाडू पोछा असली कामं करू द्यायची माझी इच्छा नाही. एवढी शिकलेली आहे ती. तिच्यासाठी चांगलं काहीतरी काम शोधू. तमे उद्यापासून अखबार आणत जा. त्याच्यात नोकरीच्या जाहिराती मिळतील ना आपल्याला? सुमनबेन शांतीलालला म्हणाले. आधीच खर्च काय कमी आहे का? पुन्हा त्यात न्यूजपेपरचा खर्च. नैना म्हणाले. काही खर्च नाही. त्याच्या कामाच्या ठिकाणी असतात पेपर. संध्याकाळी तो जाहिरातवाला कागद आणत जाईल त्यातला. सुमनबेन नैनाला म्हणाले. ही बात बराबर बोलली तमे. उद्यापासून आणतोच पेपर. आता आमच्या छोकरीला एक चक्कर मारून आणतो आधी. शांतीलाल म्हणाला आणि लावण्याला कडेवर घेऊन चक्कर मारायला गेला. तोपर्यंत नैना आणि सुमनबेननं घरात स्वयंपाक केला. बाकीची आवराआवर केली. रोज संध्याकाळी घरी येताना शांतीलाल न्यूजपेपर आणू लागला. सुमनबेन आणि शांतीलाल मिळून नैनासाठी नोकरीची जाहिरात शोधू लागले. सुमनबेन, मला काही नोकरी मिळायची नाही असं दिसतंय. मी काय म्हणते, मी करेन ना तुझ्यासोबत काम साफसफाईचं. एक दिवस नैना सुमनबेनला म्हणाली. आशा सोडू नये माणसानं. आज नाही मिळालं तरी उद्या मिळेल बघ. सुमनबेन म्हणाली. तेवढ्यात शांतीलाल घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर एकदम आनंद होता. तमे आज एकदम खुश? सुबात छे? सुमनबेननं त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बरोबर टिपला. हे बघ, या पेपरमध्ये ॲड आलीये. अकाउंटंट पाहिजे म्हणून. शांतीलालनं तिच्यासमोर न्यूजपेपर धरला. सुमनबेन जाहिरात वाचू लागली. नैना बाजूलाच उभी होती. काही कामाची नाही. किती दूर आहे ती कंपनी? नैनाबेन, एवढ्या दूर कशी जाईल? ते काही नाही. आपण दुसरी जाहिरात शोधू. सुमनबेन म्हणाली. काही होत नाही सुमनबेन. इंटरव्ह्यू तर देऊन बघू दे. नोकरी लागल्यावर बघू ना बाकी. सुमनबेन, किती दिवसांनी अशी संधी चालून आलीये. आपण प्रयत्न तर करून बघू. नैना म्हणाली. ठीक आहे,
તમે जा इंटरव्ह्यूला. छोकरीला मी सांभाळते. झालं तर? खुश? सुमनबेन म्हणाली. आणि नैना आनंदानं तिच्या गळ्यात पडली. या 6 महिन्यात नैनाच्या आयुष्याची गाडी बऱ्यापैकी सुरळीत चालू झाली होती. प्रणीतच्या आयुष्यात मात्र बऱ्याच उलथापालथ झाल्या होत्या. काय घडलं होतं प्रणीतच्या आयुष्यात? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.